बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित कथा शीघ्रकोपी. हिरवा गर्द जोंधळा आता वाळून कोळ झाला होता. हिरवी पाती आता वाळली होती. जोंधळा आता काढणीला आला होता. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात काढणी सुरू झाली होती. सूर्य डोक्यावर आला की ऊन रणरणत होतं. अंगाची लाही लाही होत होती. त्यामुळं भल्या पहाटच माणसं काढणीला सुरुवात करीत होती. औंदा पावसानं बी हात दिला होता. त्यामुळं प्रत्येकाचा शिवार फुलला होता. आता काढणीला गडी माणसंच काय, पण बायाही मिळणं अवघड झालं होतं. कदमाच्या जयवंतानं गावात 2-4 चक्रा टाकल्या तरी त्याला एकही रोजगारी मिळाला नव्हता. 2 बाया आणि 2 गड्याने आणखीन 2 दिवसानं त्याच्यात काढणीला यायचा वायदा केला होता. पण त्यांची वाट बघून भागतंय काय. चला घरच्या घरी काय होईल तेवढी धाटं उपटावीत आणि पाचुंद बांधावत. दोघा नवरा बायकोनं काय होईल तेवढं होईल म्हणून जयवंता पहाटच उठून शेतात काढणीला गेला होता. तो कवळ्यात मावतील तेवढी धाटं उपटीत होता. त्याची बऱ्यापैकी पिंडी बांधित होता. मग पाचुंद पाडीत होता. बघता बघता खळाभर रानाचा त्यानं फडशा पाडला होता. धांडाळ धाटाने जीव मेट्टा कुटीला आणला होता. त्याच्या अंगा खांद्यावरनं घामाच्या धारा वाहत होत्या. ज्वारीच्या ताटाचा पाला कूस होऊन अंगावर सांडत होता. त्या कुसानं अंग चुरचुरत होतं, पण तसंच त्याचं नेटानं काम चाललं होतं. आता दिस मध्यावर आला. उन्हाची तलकली वाढली. पोटात कावळं बी कोकलू लागलं, तरी अजून सगुणाचा त्याच्या अस्तुरीचा पत्ता नव्हता. त्यानं गावाकडं डोळ्याची दुर्बीण लावली, पण सगुणा काही दृष्टिक्षेपात येत नव्हती. मग तो वैतागून खोपीत येऊन बसला. च्या आईला या सगुनीच्या भुकनं आतडी वळवळायला लागली तरी अजून हिचा पत्त्या नाही. असं तो स्वतःशीच पुटपुटत खाली भुईलाच लवाणला. तेवढ्यात सगुणा डोक्यावर भाकरीचं टोपलं घेऊन आली. त्याला तशा अवस्थेत बघून म्हणाली, लवाणलाय होय ये, लवकर आलीस ग, मेल्यावरच याचं का नाही. झाला उलिसा उशीर. उलिसा असं तिला विचारून तो पुढं म्हणाला, वर सुरव्याकडं बघ की जरा. दुपार टळून गेली ना आतडी करपून गेल्यागत वाटायला लागलंय. झाला म्हणती ना आता थोडासा उशीर. ती जरा चढ्या आवाजात म्हणाली. तिचा चढा आवाज ऐकून त्याला तिची भिरडच आली. क्षणात राग मस्तकाला भिंडला आणि तो ताटदिशी उठला. जवळच पडलेलं टिकोरनं घेतलं आणि सापदिशी तिच्या पाठीत दणकाच दिला. त्याबरोबर ती विवाळली. अगं बाबो, मारताव काय जीवच मला. मेलीस तर मेलीस, मी या भुकेनं मरायला लागलो याचं तुला काय बी वाटत नाही. असं म्हणून आणखीन तिच्या पाठीत 4-5 तडाखे दिले. तिची पाठ हिरवी पिवळी झाली. तिला रडणं सुद्धा सुधरना. ती नुसती मुसमुसायला लागली. रडायचं नाटक बंद कर, नाटक बंद कर. वाढ काय आणला असेल ते. कळा वेदना सहन करीत तिनं त्याला जेवण वाढलं. जेवण झाल्यावर घटकावर तुला वाढला. गाढ झोपी गेला. उठल्यावर त्यानं तिला दिवसभर जोंधळ्याच्या काढणीला जुंपलं. पहाट उठून तो बाहेर परसाकडला गेला. सगुणा कणत पडली होती. तिच्या कन्याचा आवाज तिच्या सासूनं ऐकला आणि ती खोलीत आली. काय ग ये सगुणे, इवाळतीस कशापायी. काय नाही, काय तुझं दुखतंय खुपतंय काय, काय ताप बीप. असं म्हणत सासू तिच्या जवळ आली. तिच्या पाठीवरनं हात फिरवताच सगुणा जास्तच विवळू लागली. काय झालंय पाठीला बघू बरं. हं असं म्हणत सासूनं तिची चोळी वर केली तर पाठ काळी निळी झालेली. वळ उठलेलं. कशाचं ग वळ पाठीवर. दुपारी घडलेली हकीकत तिनं सासूला सांगितली. थांब येऊ दे त्याला बाहेरनं, विचारते त्याला चांगली हडसून खडसून. असं ती म्हणते तोवर जयवंता बाहेरून आला. अरे तू माणूस आहेस का हैवान. काय झालं गाय. अरे
असं गुराढोरावानी मारत्यात होई. अगं आई, भुकेनं जीव चालल्यावर तिच्या काय पाया पडत बसू? अरे ती मोप लवकर निघाली होती, पण म्याच तिला जरा गवऱ्या थापायला सांगितल्या होत्या. मग आता ह्या गोष्टीचं मला काय सपान पडलं होतं? अरे जरा दमाधिरानं घेत जा की. जेव्हा बघावं तेव्हा तुझं घोड्यावर बसल्यावानीच आहे. मग म्हणणं काय आहे तुझं? असं मारत जाऊ नग पुरीला बिनेशे बी. अरे ती बी माणूसच हाय. म्हणजे माझ्या परासून चालय पुळका येतो यावय तुला. असं रे कसं तुझं आडव्यातलं बोलणं? म्हणजे मी आडवा आणि घरातली तुम्ही समधी माणसं सळली होई. क्षणात त्याला राग आला. त्या रागाच्या भरातच तो आतल्या घरात गेला आणि कासरा घेऊन बाहेर आला. कासरा खांद्यावर टाकला आणि तळ्या तापडीनं बाहेर निघाला. अरे अरे कासरा घेऊन कुठं निघालास? कुठं म्हणजे? जातो आणि या कासऱ्यानंच कोणत्या तरी झाडाला फास घेतो असं म्हणून लांब लांब ढेंगा टाकीत तो निघाला. त्याच्या मागनं आई, बाप, भाऊ, बायको यांचं लोंबाळं मागं निघालं. सगळ्यांनी त्याचा पाठलाग करून कसं बसं त्याला अडवलं. आई बायको डाक दिशी त्याच्या पाया पडली. तेव्हा जरा त्याच्या रागाचा पारा थोडासा कमी झाला. तर असा हा शीघ्रकुपी कदमाचा जयवंत. भयंकर रागिष्ट. थोड्या थोड्या गोष्टीवरनं बी त्याच्या रागाचा पारा चढत असे. त्यामुळं घरबारच नव्हं तर अख्खं गाव त्याच्या रागाला घाबरून त्याच्या वाटं जात नसे. एक शीघ्रकोपीपणा सोडला तर जयवंताकडे बऱ्याच चांगल्या गोष्टी होत्या. कुठलीही गोष्ट तो लगेच आत्मसात करीत असे. तो एक चांगल्या प्रकारचा शिंपी होता. शेजारच्या एका शिंप्याकडे बसून त्याचं निरीक्षण करून त्यानं शिवणकाम सुरू केलं होतं. पायजमं, चड्ड्या, परकर, चोळ्या, बाराबंद्या अशा प्रकारच्या कापडाचं तो शिवणकाम करीत असे. गावातला रंग्या मांग गवंडी काम करीत असे. रंग्या ओळंबा कसा धरतोय, दगडावर दगड कसा ठेवतोय, विट्टावर वीट कसा ठेवतो, सांदमूड कसा करतो हे बघून जयवंतही गवंडी काम शिकला होता. आता शेतातल्या गोट्याच्या भिंती तो स्वतःच बांधित होता. रंग्या कुठं गावाशिवाला गेला आणि एखाद्याचं काम बंद पडलं तर जयवंत रंग्याचं उरलेलं काम करत होता. रंग्याविना कुणाचा आडू देत नव्हता. तसा तो 3री-4थीपर्यंत शिकला होता. पण कोणतीही पोथी तो सुरेल आवाजात वाचित असे. अर्थ सांगणारा अर्थ कसा सांगतो हे पाहून पुढं पुढं तो पोथीचा अर्थही सांगायला शिकला होता. भजनी मंडळात तो उत्कृष्ट पेटी वाजवित असे. अभंगाला साथ देत असे. वाडीत सप्ताह बसला की गळ्यात विना अडकवून तो 8-8 तास उभा राहत असे. एकदा कोणीतरी म्हणालं, अरे जयवंता, विण्याचा आवाज लई मोठा झाला आहे. विना कोण वाजवतं या, तू का मी? असं म्हणून रागानं त्यानं त्या माणसाच्या डोक्यात विनाच हाणला होता. लग्नातल्या मंगलाष्टका म्हणताना त्याच्या आवाजाला विलक्षण बहर येत असे. मंगलाष्टका म्हणाव्यात तर कदमाच्या जयवंतानंच. गावात एक लेझिम पथक होतं. विशेषतः लगीन झाल्यावर वरातीच्या वेळी लेझिम पथक बेधुंद होऊन नाचत असे. एका एका चौकात तास तासभर. त्यावेळचं जयवंताचं लेझिम खेळण्यातलं कसं बघण्यासारखं असे. तर असा तो हरहुन्नरी असल्यामुळं त्याच्या रागाकडं, त्याच्या शीघ्रकुपीपणाकडं गाव दुर्लक्ष करीत असे. आपली शेतीवाडी सांभाळीत जयवंताचा प्रपंच चालला होता. त्याचा रागीटपणा आता बायकोच्याही अंगवळणी पडला होता. बघता बघता जयवंताला 2 मुली, 1 मुलगा झाला. दिस भराभर उलटत होते. वर्षामागून वर्षे निघून जात होती. जयवंताच्या मुली वयात आल्या. त्यांची लग्न झाली. त्या नांदायलाही निघून गेल्या. राहता राहिला एकुलता एक मुलगा. तो मुलगा शाळा शिकत होता. तो हुशारच होता. देवळाच्या पायऱ्या चढाव्यात तशा एकेका वर्गाच्या पायऱ्या चढत चढत तो पदवीधर झाला. पुढं त्यानं BEd ही पूर्ण केलं. पण आता नोकरीच्या बाबतीतली परिस्थिती बिघडली होती. शिकणारे जास्त आणि नोकऱ्या कमी अशी स्थिती निर्माण झाली होती. तो इकडं तिकडं धडपड करीत होता. मुलाखती देत होता. पण तो अजून काही नोकरीचा मेळ लागला नव्हता. तो मुलगा आता शेतातल्या कामात मदत करीत होता.
शिवणकामही करीत होता. एकदा काय झालं, तो मुलगा हापशीवर पाणी भरण्यासाठी म्हणून घागर घेऊन आला. दिवस उन्हाळ्याचंच होतं, त्यामुळं गदमदत होतं. त्यानं घागर भरली. गरम होतंय म्हणून हात पाय तोंड गार पाण्यानं धुतलं. हातपाय धुताना मात्र त्यानं हातातलं घड्याळ हापशीवर ठेवलं होतं. गडबडनं त्यानं घागर खांद्यावर घेतली आणि घड्याळ तसंच विसरून तो घरी निघून गेला. तासाभरानं त्याच्या लक्षात आलं, आपण हापशीवरच घड्याळ विसरलोय. तो धापा टाकीतच हापशीवर आला. हापशीवर पाहतोय तर घड्याळ नाही. तो घाबरला, कावरा बावरा झाला. आता वडिलांनी विचारलं तर काय सांगावं. तो झपाट्यानं घराबाहेर पडलेला जयवंतानं पाहिलं होतं. तो उदास चेहऱ्यानंच घरी परतला. काय झाले रे तू क्या? कुठं आहे काय? मग तुझा चेहरा असा का पडलाय? कुठं पडलाय चेहरा? अरे अगदी आजारी माकडावाणी दिसतंय की रे तुझं तोंड. खरं खरं सांग तू क्या, नाहीतर माझ्यावाणी दुसरं कोणी वाईट नाही. काय नाही म्हणतोय तर रे? हं, अजून तसंच? जयवंत रागानंच उठला. तुकारामाची त्यानं गच्चुरीच धरली. खरं खरं सांग बिन्या, खरं सांग. काय नाही, हापशीवर घड्याळ विसरलं होतं. असं कसं विसरलं? हापशीवर हातपाय धुताना काढून ठेवलं होतं. गडबडीत घागरच तेवढी घेऊन आलो. मग बघितलं का माघारी जाऊन? आलो जाऊन, पण नाही तिथं. तुझ्या माईला तुझ्या. असं म्हणून तसंच गच्चुरीला धरून तुकारामाला त्यानं दरा 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 ओढीतच हापशीवर आणलं. पैसे काय झाडाला लागतात व्हैरच उत्तमारीच्या. घड्याळ थोडं थोडकं नव्हतं, 1000 रुपयाचं किमतीचं होतं. आता आता विसरलं, त्याला काय इलाज? तुझा चांगला विलाज करतो की माकड तोंडाच्या आता. असं म्हणत त्या पोराला परत त्यानं घरी नेलं आणि एका हातात कासरा आणि दुसऱ्या हातात पोरगा घेऊन जयवंत परत हापशीवर आला. पहिल्यांदा त्याच कासऱ्याचं सपकं त्याच्या पाठीवर मारलं आणि म्हणाला, आय घाल्या, शाळा शिकलास का गाढवं वळत होतास? हं, एवढी मोठी शाळा शिकून तुझ्या ध्यानात राहत नाही होय? माफ करा एवढी बार मला. माफी कशाला? तुला चांगली फाशी देतो की ह्या कासऱ्यानं त्या आंब्याच्या झाडाला. असं म्हणून कापाय काढलेल्या बोकडाला दरा दरा उडत न्यावं तसं तो मुलाला घेऊन चालला. त्या दोघांची झंगड पकड यव्वाना पोराठोरांच्या लक्षात आली. माणसाने त्याला घोंगारडा घातला. माणसं बघून तर जयवंताला आणखीन जेव आला. तेवढ्यात ज्या मुलाला ते घड्याळ सापडलं होतं तो धावत पळतच आला आणि म्हणाला, अहो आप्पा, आप्पा सोडा त्या तुक्याला. त्यो माझा दोस्त आहे. हे बघा त्याचं घड्याळ. तो गेल्यानंतर मीच हापशीवर गेलो होतो, मला सापडलं या. सोडतो र सोमा, पण ह्याला अक्कल यायला नको. हजाराच्या वस्तू इसरून येतो या. जागीरदार कुठला? इसार्थ माणूस एखाद्या वक्ताला. सोडा त्याला, पाया पडतो मी तुमच्या, सोडा. लईच बाबा फाकांडा राग तुमचा. रागाच्या बाबतीत म्या लई हेंगाडा माणूस आहे. समद्या गावाला ठावाय का नाही? असं कुठं असतं या होय रे जयवंता? पोटचं लेकरू बी तुला कळ ना? अरे बाबा, राग आणि भीक माग अशातली गत असते या. एक म्हातारी म्हणाली, आजे तू म्हणतीस म्हणून याला सोडतो. पुण्यांदा असं काय केलं तर ह्याची खैर नाही. पुढं अमन धपक्या त्या पोराचंच नशीब उघाडलं. एका नामांकित शिक्षण संस्थेत त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. तो त्या संस्थेत कायम देखील झाला. तदनंतर एका सुशिक्षित सद्गुणी मुलीशी त्याचं लग्न झालं. पुढं त्याचं पोटपाणी बी पिकलं. एक मूल झालं. तो आता चांगला रेग रूपाला लागला. काही दिवसांनी त्याची पुणे मुंबई महामार्गावरच्या एका मोठ्या शाखेत बदली झाली. त्याच्या मनमिळावू वृत्तीमुळं तो शाखेत आणि गावातही लोकप्रिय झाला. त्या वर्षीचा दिवाळ सण आला. त्याच्या दोन्ही बहिणी दिवाळ सणाला माहेरी आल्या होत्या, म्हणून जयवंतानं त्याला दिवाळ सणाला गावाकडे बोलवलं. पण त्याचवेळी त्याची सासू खूपच आजारी पडल्यामुळं त्याला सासूरवाडला जावं लागलं. दोघी बहीण सणाला आल्या असताना त्याला भाऊबीजेलाही यावंसं वाटत नाही. तिकडं सासूची सोय करतोय.
याचा जयवंताला मनस्वी राग आला. डोक्यात चांगलीच तिडीक भरली. याचा त्याला चांगला जाब विचारला पाहिजे. चांगला फैलावर घेतल्याशिवाय जयवंताच्या जीवाला चैनच पडणार नव्हती. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. शाळा सुरू झाल्या. जयवंतानं तुकारामकडे जायची तयारी केली. दिवस मावळाच्या टिपणाला तो तुकारामच्या नोकरीच्या गावी जाऊन पोचला. त्याला पाहून तुकारामनं बोकडाचं मटण आणलं. भाकरी, रस्सा, सुक्कं मटण असा बेत केला. जयवंता चापून जेवला. पोटतडणी लागूस्तवर जेवण आणि प्रवासाची दगदग यामुळे झोप कधी लागली ही त्याला समजलंही नाही. सकाळची जेवणी खावणी झाली. तोपर्यंत शाळेचा टाईम झाला आणि तुकाराम हायस्कूलला निघून गेला. तो निघून जाताच जयवंतानं सुनजवळ विषय काढला. किती बायलबुद्धीचा म्हणायचा हे तू क्या? का व काय झालं मामजी? अगं तिकडं सट्टी सामाशी बहिणी गावाकडं दिवाळ सणाला आल्या. भाऊ बिजला सुदीक भाऊ आला नाही म्हणून रडत रडत निघून गेल्या. अहो ती येणारच होते, पण इकडं आई पण खूपच आजारी असल्याचा निरोप आल्यामुळं त्यांना तिकडे जावं लागलं. म्हणजे बहिणी परास त्याला सासू लई जवळची वाटली नव्ह का? तसा गैरसमज करू नका हो. अव आई आजारी नसती तर ते कशाला आले असते? म्हणजे तुझी आई मरणालाच टिकली होती वई? म्हणजे असं वंगाळ बोलू नका. का ग आता कसं करायला लागलं? असं वाईट वंगाळ बोलल्यावर कुणाला बरं वाटलं सांगा की? तुला जशी तुझ्या आईची कड घ्यावी वाटती तशी मला माझ्या लेकीची कड घ्यावी असं वाटत नाही वई. इथं कड घ्यायचा प्रश्न येतोच कुठं? ती आजारी होती म्हणून तर ते आले ना. तेच म्हणतोय मी. लगेच तुझी आई कुठं वड्याला लागली नव्हती. म्हणजे मी तुम्हाला वट्टात सांगते, माझ्या आईबद्दल तुम्ही अपशब्द बोलायचं नाहीत. काय बोलायचं असेल ते तुमच्या लेकाला बोला. म्हणजे तू आता मला डापरा लागलीच वई? असा बायकोकडनं माझी फजिती करायला लावतोय काय तो बाईल भाड्या? असं म्हणत जयवंता ताडदिशी उठला. कोपऱ्यात ठेवलेली पिशवी उचलली आणि जमिनीवर पाचकन थुंकत बोलला. आता त्याला चांगला इंगा दाखवतो. वाडीचा हिसका कसाला निबार असतो या हे त्याला आता कळलं. असं बडबडत एखाद्या गोपणीतल्या जुमानून फेकल्या दगडागत तो शाळेत आला आणि शाळेतल्या गेटमधनं आत शिरत ओरडला. कुठं आहे तो तुक्या कदम सर? एका शिपायानं त्याला विचारलं. का व काय झालं पाहुणं? मला त्याला भेटायचं आहे. थांबा इथंच, मी बोलावून आणतो त्यांना. असं म्हणून तो वर्गावर गेला आणि त्यानं कदम सरांना बोलावून आणलं. तुकारामला बघताच एखाद्या वाघानं शिळीवर झडप घ्यावी तशी जयवंतानं त्याच्यावर झडप घेतली. जुमानून त्याच्या थोबाडीत 2-4 गावल्या. सर्व शक्तीनिशी एखाद्या बलाढ्य पैलवानानं दुसऱ्या किरकोळ पैलवाना आपटावं तसा त्याला खाली आपटला. त्याच्या उरावर बसला आणि म्हणाला, बाईल भाड्या, बायकोला खोळून माझ्या अंगावर घालतोस होय? अहो पण आप्पा झालंय तरी काय? हां असा का तुम्ही शाळेत माझा तमाशा करायला लागलाय? म्या नाही, तूच माझा तमाशा करायला लागलायस. असं म्हणून त्यानं तुकारामच्या नाका तोंडावर ठोसं मारायला सुरुवात केलं. तुकारामच्या नाकात तोंडातून रक्त वाहू लागलं. ही मारामारी बघायला शाळेत तुडुंब गर्दी झाली. सर्व वर्गातल्या मुलं मुली, शिक्षक, शिपाई, हेडमास्तर सगळ्यांनी एकच गर्दी केली होती. हेडमास्तरांनी पुढं होऊन जयवंताला बाजूला केला आणि म्हणाले, अहो हा तुमचा मुलगा असला तरी आमच्या शाळेतला एक गुणी शिक्षक आहे. असं शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर, शिक्षकांसमोर त्याला हाणून त्याचा अपमान करताना तुम्हाला काहीच वाटत नाही? अहो मास्तर साहेब, ह्यो आमचा घरगुती मामला आहे, त्यात तुम्ही तोंड घालायचं नाही. अहो घरगुती मामला घरात असतो, असा सार्वजनिक ठिकाणी नसतो. मला तुम्ही बी शहाणपणा शिकवायचा नाही हां. आणि इथं शाळेच्या आवारात अशी कुणीही अरेरावी केलेली मला पण खपायची नाही. हेडमास्तरी लाल भडक होऊन म्हणाले, अरे हा माणूस आहे की हैवान? स्वतःच्या मुलाचाच हा 4 चौघात अपमान करतो. सर्वांसमक्ष दिवसा ढवळ्या त्याच्या इज्जतीचा कचरा करून टाकतो. तुकाराम उठून उभा राहिला. मळलेलं घाण झालेलं कपडं त्यानं झटकले आणि म्हणाला,
हेड सर बोलतात त्यात काहीच गैर नाही. आप्पा, तुम्ही मला शाळेत तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. अख्ख्या शाळेसमोर तुम्ही माझ्या खऱ्यानंच कचरा केला. आजपासून तुमचा माझा संबंध संपला. तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला गेलो. जा जा, चालते व्हा माझ्या नजरेसमोरून. आजपर्यंत वडील या नात्यानं खूप सोसलं, पण आता नाही. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते, ती मर्यादा तुम्ही ओलांडलीत. जा, तुम्ही जा. हा तुक्या तुमच्यासाठी मेला आता. असं म्हणून तो हेडमास्तरच्या गळ्यात पडून रडू लागला. हेडमास्तर त्याच्या पाठीवरनं हात फिरवीत म्हणाले, रडू नका कदम सर. तो बाप मेला तरी हा बाप जिवंत आहे. स्वतःला सांभाळा, सांभाळा स्वतःला. आणि मग जयवंतही वाऱ्याच्या वेगानं तिथून निघून गेला. काही दिवसानंतर ही वार्ता जयवंताच्याच तोंडून गावभर झाली होती. नंतर ती त्यांच्या मुलींपर्यंत गेली होती. मुलींनाही बापाचं हे वर्तन पसंत पडलं नव्हतं. अख्ख्या शाळेसमोर त्याच्या उरावर बसून मारायचं म्हणजे हे अतिच झालं होतं. त्यामुळं मुलींनाही बापाचं नाव टाकलं होतं. 3 लेकरापैकी कुणीही जयवंताकडे फिरकत नव्हतं. सगळ्यांनी त्याच्यावर जणू बहिष्कार टाकला होता. अगदी अगदी वाळीत टाकल्यागत केलं होतं त्याला. त्याच्या बायकोला फक्त काहीच पर्याय नव्हता. तिची बिचारीची इकडं आडणी तिकडे विहीर अशी अवस्था. जयवंता भांबावून गेला होता. आपलं वागणं चूक की बरोबर हेच त्याला कळेन असं झालं होतं. त्याच्या मनावर नकळत दडपण आलं होतं. गावकरीही त्याला बगल देऊन निघून जात होते. त्यामुळे तो रंगत चालला होता. त्यातच त्याला रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. पुढं पुढं तर त्याला मधुमेहानंही गाठलं आणि त्याचा भित्रा ससा झाला. त्याचं मन पश्चातापानं भरून आलं. आपण आपल्या लेकाची माफी मागितली पाहिजे असं त्याला वाटू लागलं. तो खरंच लेकाकडे गेला आणि म्हणाला, तुका लेकरा, माझी चुकी झाली. रागाच्या भरात माझ्याकडनं नको ते घडलं. माफ कर मला. लाथा घालून पुन्हा पाया पडण्याला काय अर्थ आहे आप्पा? मग मग तू मला लाथा घाल आता. त्यासाठी नाही मी शिक्षण घेतलं. मग मला अडाण्याला माफ कर. तू मोठ्या बापाचा हो. नाही आप्पा, आता दूध मातीत सांडून गेलंय. काय उपयोग त्याचा? म्हणजे तू मला माफ करीत नाहीस तर? त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितले, मी तुम्हाला मेलो आणि तुम्ही मला मेलात. असा कठोर होऊ नकोस लेकरा. जयवंतानं त्याची खूप मनधरणी केली, पण तुकारामला पाजर फुटला नाही. जयवंताचा कंठ दाटून आला आणि जड पावलाने त्यानं ते गाव सोडलं. आता ते दोघं नवरा बायको एकमेकांच्या आधारानं जगत होती. अति तिथं माती अशी गत झाली होती त्यांची. आता जयवंता बेभान झाल्यागत वागत होता. दिलेलं औषध पाणी वेळेवर घेत नव्हता. मधुमेहाचं पथ्य पाणी पाळीत नव्हता. त्यामुळं त्याच्या शरीरावर विचित्र परिणाम व्हायला लागला होता. डोळं खोल खोल गेलं होतं. एके दिवशी त्याचा रक्तदाब खूपच कमी झाला. इतका कमी की त्यानं एकाएकी अखेरचा श्वास घेतला. जयवंता गेल्याची बातमी गावभर पसरली. माणसांचा लोंढा त्याच्या घराकडे धावू लागला. तुकारामकडेही सांगावा आला. तो डोक्याला हात लावून बसला. ह्या माणसानं शेवटपर्यंत आपलंच खरं केलं. शीघ्र कोपीपणा सोडला नाही. राग अन भीक माग. शेवटी ना घरका ना घाटका अशी अवस्था करून घेतली. तेव्हा तुकारामची पत्नी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, आता मनातली आडी काढून टाका. शेवटी माणसानं मरणदारी की तोरणदारी जावं अशी जनरीत आहे. चला उठा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.